हॅलो, नमस्कार मंडळी. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल मी आनंदी कशी राहते. आता थोडक्यात तुम्हाला माहिती फक्त सांगणार आहे. आणि खरंच माझ्याकडे एवढा वेळ नसतो आणि डेली व्हिडिओसुद्धा मला बनवायला मिळत नाही. आता काल संडे होता, तर संडेचा हा व्हिडिओ आहे कालचंच. आणि नदीवरती फेरफटका मारण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर खळखळणारी नदी आज शांतपणे वाहत आहे. विचारल्यावर म्हणते मी पावसाची वाट पाहते. आता इकडे हिरवळगार असं एकदम मस्तपैकी होणार आहे. इतकं छान वाटतं ना, एकदम थंड थंड असं वातावरण. आणि हा सूर्यास्त घेत घेत मी नदीवरती पोचली. निसर्ग पण बघा ना किती मस्त आहे ना. मन जर शांत असेल ना तर निसर्गही देवासारखा वाटतो. अगदी मग ते पक्षी असेल नाही तर निसर्ग. मला तर असं खिडक्यांवरती माझे पक्षी येतात उठवायला, असं वाटतं देवच हाक मारतोय मला. खरंच मी खूप भाग्यवान मला स्वतःला समजते. असं गावाकडची जी मजा असते ना ती एन्जॉय करायला मुंबईला नाही मिळत बरं का. भले पैसे शहरात असले पण खरं तर सुख गावाकडेच आहे. बरीच मंडळी गावाकडे राहतात, परंतु आजूबाजूला जे सुख असतं ना ते शोधत नाही. काय नक्की आहे? तुमच्याकडे जर छान पुस्तके असतील तर ती वाचा. सकारात्मक विचार करा, चांगला विचार करायचा, निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही. एकदम छान असं वाटतं, मस्त वाटतं. छान छान पुस्तके वाचा. आता माझ्याकडे बरीच पुस्तकं मला दादानी भेट दिली, परंतु मी त्यातली मोजकीच पुस्तके माझी फेवरेट आहेत. ती म्हणजे श्यामची आई, पुन्हा किशोर, हस्ती दुनिया, बरीच अशी पुस्तके आहेत जी माझी फेवरेट आहेत. पुन्हा डान्स. मग ते येडं वाकडं का येऊ ना, कसंही येऊ, पण तुम्ही करा. जे तुम्हाला आवडतं ते करा. तुम्ही ज्याच्यातून आनंदी राहाल. स्त्री कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, कधी आई, अशा अनेक भूमिका मी निभावते. पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःलाच मात्र गमावते. कधी आत्या, कधी मामा, कधी दादा, असे अनेक नातेवाईक मी कमावते. पण या नात्याच्या जाळ्यात कधी कधी मी स्वतःलाच मात्र हरवते. कधी आई, कधी बाबा, पत्नी, कधी मुलगा, साऱ्यांच्या इच्छामध्ये कधी कधी मी स्वतःची स्वप्न विसरते. कधी मुलगी, कधी बहीण, पत्नी, कधी आई, अशा अनेक भूमिका मी निभावते. पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःलाच मात्र गमावते. तर ह्या व्हिडिओवरतून समजलंच असेल स्त्रिया किती बिझी असतात. सर्वांची स्वप्न आपण पूर्ण करत असतो, पण आपण आपल्याला कधी वेळ देतो का? त्यातील थोडीशी 5 मिनटं आपण बाजूला काढून आपण स्वतःसाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक स्त्रीला हेच सांगेन की स्वतःसाठी वेळ द्या. आपण दुसऱ्यांसाठी लग्न नाही करत. आपल्याला काय हवं ते आधी पहिलं बघायला पाहिजे. आपण कसे आनंदी राहू ना हे शोधलं पाहिजे. आता हा सुरेख असा पक्षी येऊन खिडकीमध्ये इतकं सुरेख असं वरडत होता. हा पक्षी कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला? माहिती असेल तर नक्की मला एक कमेंट करून सांगा. तर खूप छान असा सुरेख ओरडत होता. असे एक नव्हते, असे 3-3 पक्षी आले होते बरे का. आणि खूप असं मधुर आवाजात ओरडत होता. अशीच एक संध्याकाळ होते माझी, सुरेख अशी मस्तपैकी छान अशी. सकाळची तरी ती कोयल येते, नाही तर संध्याकाळची. हा तिचा 2 टायमाचा फिक्स हे ठराविक वेळ. ह्या 2 टायमामध्ये ती आलीच पाहिजे. जणू काय सांगायला येते मलाच कळत नाही तिच्या भावना, परंतु नेहमी येते ती. खूप मस्त वाटतं. आणि आता तिचा आवाज तुम्हीच बघा.